नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. एनएसजी संघटनेच्या सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं भारताला जाहीर केला पाठिंबा. 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना. ऑगस्टा वेस्टलँड, विजय मल्ल्या यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांच्या गतिमान चौकशीसाठी सीबीआयकडून विशेष पथकाची स्थापना. 10,000 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातलं 15 दशलक्ष घनमीटर पाणी आज विष्णुपुरी धरणात सोडलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्याची शक्यता. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. अणुपुरवठादार देश अर्थात एनएसजी संघटनेच्या सदस्यत्वासाठी आज मेक्सिकोनं भारताला पाठिंबा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिको पेना निएतो यांच्यात आज अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं. आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक्सिकोत दाखल झाले. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मेक्सिको हा महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं. व्यापार, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि हवामान बदल या महत्त्वपूर्ण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर या बैठकीत भर देण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले. एनएसजी सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले. तसंच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्येही जागतिक दहशतवाद, द्विपक्षीय व्यापार, अवकाश तंत्रज्ञान तसंच माहिती तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी मेक्सिकोमधल्या भारतीयांचीही भेट घेतली. दरम्यान आपला 5 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरण, दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बँकांचं बुडवलेलं कर्ज यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीला गती यावी यासाठी सीबीआयनं विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. अतिरिक्त संचालक राकेश अस्थाना यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीत झालेला घोटाळा तसंच विजय मल्ल्या यांनी बँकांकडून कर्ज घेताना केलेला घोटाळा या प्रकरणात हे पथक सुरुवातीला लक्ष घालेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतात रस्ते अपघातात दर दिवशी सुमारे 400 जण मृत्युमुखी पडत असल्याची आकडेवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. 2015 मधल्या देशातल्या रस्ते अपघातांचा अहवाल प्रकाशित करताना त्यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. 2 वर्षांचे प्रामाणिक प्रयत्न आणि निष्ठापूर्वक काम करूनही या परिस्थितीमध्ये फारसा बदल झाला नसल्याची बाब त्यांनी मान्य केली. दर तासाला 57 अपघात आणि 17 जणांचा मृत्यू, त्यात 13 ते 34 वयोगटातल्या 54% व्यक्तींचा समावेश ही आकडेवारी वेदनादायी असल्याचं गडकरी म्हणाले. हे चित्र बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी सागरी क्षेत्रातल्या संस्थांनी पुढे यावं असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. कौशल्य विकासावरच्या सल्लागार समितीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. बंदर आधुनिकीकरण, बंदर जोडणी प्रकल्प, अंतर्गत जलवाहतूक अशा विविध प्रकल्पांमधून 1 कोटीपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय समाजातल्या 10,000 विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या योजनेला गती देऊन प्रशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री फ्लॅगशिप योजना कार्यक्रमाची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. रमाई आवास योजनेअंतर्गत यावर्षी 50,000 घरांचं उद्दिष्ट पूर्ण करून 2019 पर्यंत राज्यातलं एकही मागासवर्गीय कुटुंब हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सामाजिक विकासाच्या योजनांना गती देऊन त्या तातडीनं पूर्ण कराव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम, उद्योग, सामाजिक न्याय, जलसंपदा, कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागांच्या योजनांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. देहू, आळंदी,
पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तत्काळ कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे खासदार अमर साबळे यांनी केली आहे। पंढरपूर इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली। या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तत्काळ दारूबंदी करावी अशी मागणी 1986 पासून वारकरी संप्रदाय करत आहे। मात्र शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केलं अशी टीका त्यांनी केली। आपल्या देशाच्या संस्कृतीचं पावित्र्य अबाधित राहावं याकरता हे सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं। या संदर्भात आपण वारकरी आणि संत मंडळींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असंही साबळे म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंबवडे हे मूळ गाव कोकणातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस असल्याचं साबळे यांनी स्पष्ट केलं। राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, खरीप हंगामासाठी मोफत खतं आणि बी बियाणं उपलब्ध करून देण्याबाबत सरकारनं 15 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा इशारा दिला। त्याआधी तटकरे आणि पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातल्या मागण्यांचं निवेदन दिलं। दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, वीज बिल माफ करावं अशा मागण्याही राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारकडे केल्या होत्या। मात्र सरकार याबाबत अपयशी ठरल्याचं त्यांनी सांगितलं। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नसल्याचा आरोप त्यांनी केला। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा कोणताही लाभ झाला नसून या भागात किती धान्य वाटप झालं याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असंही तटकरे म्हणाले। मेट्रोबाबत आपल्या पक्षाची भूमिका ही विकासाची असून शिवसेनेसह अन्य अनेक पक्ष विकासाच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे। रिलायन्स विरोधात शिवसेनेनं कधी विरोध का दर्शवला नाही असा सवालही त्यांनी केला। मुंबई मेट्रो ही सरकारची मालमत्ता राहील असंही त्यांनी सांगितलं। गिरगाव आणि काळबादेवी या भागातलं एकही घर किंवा व्यक्ती त्या भागातून विस्थापित होणार नाहीत। मेट्रोमुळे जुन्या इमारतींना धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढलेल्या राम बहादूर रॉय यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी आज मुंबईत केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनाकार म्हणणं चुकीचं असून घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी घटनेच्या भाषेची फक्त सुधारणा केली असल्याचं वक्तव्य रॉय यांनी एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे। या उद्गारांमुळे बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर अन्याय झाला असून रॉय यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी सरचिटणीस असलेले रॉय सध्या केंद्र सरकारच्या एका संस्थेचे अध्यक्ष असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम राबवत असल्याची टीका काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दळवी यांनी यावेळी केली। या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तसंच मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दळवी यांनी दिला आहे। भाजपा नेते एकनाथ खडसे यांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांना अटक करून मोक्का कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुंबईत केली। खडसे यांच्या अटकेसाठी मालाड आणि बोरिवली रेल्वे स्थानकांबाहेर काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या निदर्शनाच्या वेळी त्यांनी ही मागणी केली। जोपर्यंत खडसे यांना अटक होत नाही तोपर्यंत काँग्रेसतर्फे हे आंदोलन चालू राहील। एवढं करूनही त्यांना अटक करण्यात आली नाही तर आपण वर्षा निवासस्थानी आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना जागं करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं। भ्रष्टाचारमुक्त सरकारचा दावा करणाऱ्या भाजपा सरकारमधल्या 7 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि खडसे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। त्यामुळे या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली। गेल्या 4-5 वर्षांपासून अवर्षणामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातून सोडलेलं 15 दशलक्ष घनमीटर पाणी आज नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पात येऊन पोहोचलं। यामुळे नांदेडकरांची जून आणि जुलै महिन्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे।
तब्बल 170 किलोमीटर अंतरावरून आलेलं हे पाणी नदीमार्गाऐवजी कालव्यातून आणल्यामुळे कमीत कमी गळती होऊन जास्तीत जास्त पाणी विष्णुपुरीत दाखल झालं। नांदेड इथल्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी वेळीच विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करून येलदरीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला। या प्रयत्नानं यश येऊन आज ते पाणी नांदेडमध्ये पोहोचलं। विष्णुपुरी प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी काकाणी यांनी प्रशासनाच्या माध्यमातून केवळ 3 दिवसात 6 किलोमीटर कालवा खोदून अत्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पाणी आणण्याचं नियोजन केलं। त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही दूरदृष्टी आणि नियोजनामुळे नांदेडकरांवरचं पाणी संकट टळलं असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। MV इन्फिनिटी या व्यापारी जहाजाकडून मदतीसाठी हाक आल्यानंतर INS त्रिखंड आणि तटरक्षक दलाच्या अमल यांनी मदतीसाठी धाव घेतली। या जहाजातून पंपानं पाणी काढण्याच्या कामाला सुरुवात करून हे जहाज कारवारकडे हळूहळू नेण्यात येत असल्याची माहिती संरक्षण दलाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नरेंद्रकुमार विस्पुते यांनी दिली। 14 भारतीयांचा समावेश असलेलं हे जहाज गुजरातमधल्या कांडला बंदरातून कर्नाटकमधल्या कारवारकडे निघालं होतं। गोवा किनारपट्टीपासून 20 नॉटिकल मैल अंतरावर काल संध्याकाळी हे जहाज असताना त्यात पाणी भरायला लागलं आणि ते एका बाजूला कलंडू लागल्यानं या जहाजानं मदतीसाठी हाक दिली। जहाजापासून जवळच असलेल्या भारतीय नौदलाच्या त्रिखंड या नौकेनं 2 अधिकाऱ्यांसह 4 जणांचं पथक तातडीनं मदतीसाठी पाठवलं। तटरक्षक दलाच्या अमलन या नौकेनं मदतीसाठी धाव घेतली तर नौदलाची कोंडूल ही नौकाही सज्ज ठेवण्यात आली आहे। पशुपक्षी, कीटक, वनस्पती हे त्यांच्या वर्तनातून आपल्याला पावसाच्या आगमनाची तसंच त्याच्या परतीच्या प्रवासाची वर्दी देत असतात। जणू काही निसर्गनिर्मित वेधशाळाच। परंतु अलीकडच्या काळात ऋतुमानात अनिश्चितता येऊ लागली आहे। त्यामुळे हवामानविषयक अंदाज प्रभावित होऊ लागलेत। ये रे ये रे पावसा अशी पावसाला साथ घालण्याची वेळ हल्ली कमी अधिक प्रमाणात दरवर्षी येत आहे। यामागची कारणं मानवनिर्मित असली तरी आहे त्या पावसाच्या पाण्याचं नियोजन करून पीक पद्धतीत राहणीमानात बदल करणं हे सुद्धा माणसाच्याच हातात आहे। हल्ली उपग्रहाच्या मदतीनं मिळणाऱ्या छायाचित्रांद्वारे वेधशाळेकडून पावसाचं भाकीत वर्तवण्यात येतं। पावसाचं प्रमाण जाणून घेण्याचे अनेक ठोकताळे पूर्वीपासून अस्तित्वात आहेत। जसं की पक्षी किती उंचीवर घरटी बांधतायत, अचानक दिसणारी मुंग्यांची रांग, सरड्याचा रंग बदलणं, गोगलगाई, मृगाचे किडे अवतरणं, बेडकांचं ओरडणं। अहो एवढंच कशाला, पावसाची नक्षत्र, तिथी यावरूनही पावसाचं तानमान बांधता येतं। मात्र या सगळ्यासाठी गरज आहे ती निसर्गाचा समतोल राखण्याची, पर्यावरणातील बदलांची नोंद घेऊन त्यानुसार कृती करण्याची। पावसाच्या अनियमिततेला अनेक घटक कारणीभूत असतात। मात्र दरवर्षी पडणाऱ्या कमी अधिक पावसाचा अंदाज हा वेधशाळेच्या भाकिताबरोबरच सजीवांच्या वर्तनातूनही जाणून घेता येतो। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। मयुरेश नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। गेली 5 वर्ष तुम्ही मान्सूनचा अभ्यास करताय 2011 पासून। अगदी मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला सांगा मान्सूनचा अर्थ। मान्सून अगदी सोप्या शब्दात एक सांगायचं तर ही पूर्ण पृथ्वीवर असणारी अस्तित्वात असणारी एक यंत्रणा आहे। म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त मान्सून हा फक्त भारतात असतो, तर तसं नाहीये। हा एक पूर्ण पावसाचा, वाऱ्याचा आणि कविदाबाचा एक असा मोठा पट्टा आहे की जो सूर्य पृथ्वीच्या आकाशात जसं विषुववृत्तापासून वर सरकतो तसं त्याला फॉलो करत त्याचा मागोवा घेत तो पट्टा सुद्धा वर सरकतो आणि सूर्य जसा विषुववृत्तापासून खाली दक्षिण गोलार्धात जातो तर त्याचा मागोवा घेत तो पट्टा सुद्धा खाली जातो। भारताच्या दृष्टीने आपण विचार केला तर मान्सून म्हणजे ह्या जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्येकडून येणारे वारे आहेत की ते काही काळ आपल्याला पाऊस देतील, काही काळ देणार नाहीत, पण ते 4 महिने ते वारे आपल्याकडे भारतावर वाहत राहतील आणि परत आकाशामध्ये आपला सूर्य जसा दक्षिण गोलार्धाकडे जायला लागेल तर त्याप्रमाणे मग ईशान्येकडून ते वारे उलटे फिरायला लागतील। म्हणजे पावसाळा किंवा मान्सून असं जर आपण म्हणलं तर हे मोसमी वारे की ज्याच्यापासून आपल्याला पाऊस मिळतो असं त्याचा थोडक्यात अर्थ आपल्याला म्हणता येऊ शकतो। बरोबर। एक असा ठोकताळ असतो की मृग नक्षत्र लागलं की पाऊस येणार किंवा जूनच्या 7-8 तारखेला पाऊस येणार। 9 तारीख आली मयुरेश, अजून आपल्याकडे मान्सून नाहीये।
आता हा जो ठोकताळा हा गेल्या काही वर्षांमध्ये हवामान तज्ज्ञांनी, माध्यमांनी किंवा पुस्तकांमधून एक तयार झालेला आहे. आपण दिलेल्या तारखा आपण दिलेल्या आहेत, निसर्गासाठी त्या तारखा नाही आहेत. तर त्यामुळे निसर्ग त्या तारखा पाळेलच असं नाही. कॅलेंडर आपल्यासाठी असं की शाळा आपण 7 जूनला सुरू करणार, 15 जूनला सुरू करणार किंवा या दिवशी आपण मासेमारी बंद करणार, पण निसर्गासाठी त्या तारखा नाही आहेत. आणि त्याच्यासाठीचा साधारणतः कालावधी आहे. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये ती एका ठराविक ठिकाणी येण्याचा एक कालावधी निश्चित आहे. त्यामुळे मान्सून येणार, या आठवड्याच्या कालावधीमध्ये येणार हे निश्चित असतं. पण आपण सांगू ती तारीख तो पाळेलच असं काही नाही. आणि दुसरं तेच आहे की कदाचित आता आपण सुरुवातीला पाहतोय, आपण क्रिकेटची मॅच पाहत असतो आणि त्याच्यामध्ये पहिल्या 20 ओव्हर झाल्या तरी सुद्धा अजून आपण म्हणतो की अरे अजून सुद्धा 100 रन पण झालेले नाहीत, पण शेवटी ती मॅच आपण जिंकलेली असते. आपल्याला माहिती की त्यांना कधीतरी भरून काढल्या जातात. आपले प्लेयर्स मधल्या याच्यामध्ये चांगले षटकार मारतात आणि आपण ती मॅच जिंकतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला मान्सूनच्या बाबतीत म्हणता येऊ शकेल. जरी आता नाही झालं तरी राजस्थानपर्यंत तो वेळेत पोहोचेल. राजस्थानमध्ये तो जुलैच्या मध्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. तर त्यामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये ह्या तारखा पुढे मागे होत असतात आणि त्याच्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हावी लागते. ती आता झालेली आहे आणि त्या पद्धतीने आता थोडं तुमच्या प्रकल्पाबद्दल आपण बोलू. 11 पासून तुम्ही ह्या मान्सूनचा अभ्यास करताय, म्हणजे तुम्ही मान्सूनच्या एक पाऊल पुढे असता. त्या भागात मान्सून येण्यापूर्वी आणि मान्सून आल्यानंतर काय काय बदल होतात याचं निरीक्षण तुम्ही करता. 11 पासून आता 2016 पर्यंत, म्हणजे इथे याच्या नुकतंच आधी तुम्ही अंदमानात जाऊन आलात. निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांकडून मान्सून येण्याची चाहूल मिळते, त्याबद्दल आम्हाला सांगा थोडं. 2011 पासून आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करत आहोत. म्हणजे अगदी पहिल्या वर्षी आम्ही केरळमध्ये गेलो, दुसऱ्या वर्षी मध्य भारत, मग पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये गेलो. त्यानंतर सरस्वती नदीच्या मार्गाने प्रवास केला, गंगेच्या मार्गाने प्रवास केला. यावर्षी आम्ही अंदमानामध्ये जाऊन आलेलो आहोत. हे सगळं करताना त्या भागातला मान्सून नेमकी कसा आहे हे आम्ही तपासण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे करताना त्या भागांमधले शेतकरी, तिथले आदिवासी नेमकी कुठल्या पद्धतीने पाऊस येणार आहे किंवा यावर्षीचा पाऊस कसा असणार आहे याचा अंदाज लावायचा ते प्रयत्न करत असतात. हवामान विभागातर्फे जो दिला जाणारा अंदाज हा गेल्या 20-30 वर्षांमध्ये लोकांपर्यंत पोहोचायला लागला आहे. पण पारंपरिकरित्या सगळेजण आपल्या पंचांगाच्या माध्यमातूनही करतात. अनेक जण काही फुलांची निरीक्षण करतात. जसं भावाचं अगदी दक्षिण भारतापासून हिमालयापर्यंत सगळेजण भावा या फुलाचं निरीक्षण करून पाऊस कधी येणार याचा अंदाज बांधताना आपल्याला दिसून येतात. मृगाचे किडे हे सुद्धा साधारणतः मध्य भारतापर्यंत, दक्षिण भारतापासून मध्य भारतापर्यंत त्याच्याकडे पाहून सुद्धा लोक अंदाज बांधतात की पाऊस कधी येणार हे असं समजलं. आंबा हा एक खूप इंटरेस्टिंग हे आहे. मागच्या वर्षी आम्ही गंगेच्या खोऱ्यात प्रवास करत होतो. उत्तराखंडमधून आम्ही जुलैच्या मध्ये जात होतो, त्यावेळेस तिथे कैऱ्या लागलेल्या होत्या आणि तिथे आम्हाला एक हरियाणातला एक व्यापारी भेटला आणि त्यांनी सांगितलं की तो पहिला आंबा खरेदी करतो एप्रिलमध्ये आणि मग नंतर तो मध्य भारतातून खरेदी करतो. जुलैमध्ये तो उत्तराखंडमधून करतो आणि ऑगस्टमध्ये श्रीनगरमधून तो आंबे घेऊन जातो. म्हणजे मान्सून जसा जसा उत्तरेकडे सरकत जातो त्याप्रमाणे आंब्याचं त्या रिजनमधल्या आंब्यांचा पण सीझन येत असतो. याच्यावर सुद्धा आंब्याला मोहर कधी लागला आहे तर याला धरून सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना समजत असतं की यावेळेसचा पाऊस कधी येणार आहे. असं प्रत्येकाची निरीक्षण आहेत. आम्ही या सगळ्या गोष्टींचं संकलन करतोय. पावसा हा एक पक्षी आहे, त्या पेरते वाव म्हणत असतो, तर त्याच्याही वरून शेतकऱ्यांना समजत असतं. तसे आम्ही 35 वेगवेगळे घटक शोधून काढलेत आणि त्याचा आम्ही आता शास्त्रीय अभ्यास करतो की खरंच त्या पद्धतीने पाऊस येतो की नाही. आणि जर तसं झालं तर आपल्याला किमान फारसं खर्च न करता एक किमान अंदाज येऊ शकतो. आणि हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे. आता जर हवामान बदल होत असतील तर त्या अंदाजांमध्ये म्हणजे ते जे काही दर्शवत आहेत आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल झालेत का हे सुद्धा आपल्याला समजू शकेल आणि जे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल. 2015 साली म्हणावं तसा पाऊस नाही झाला, कुठेच नाही झाला. तर 2015च्या एकंदर अनुभवावरून या वर्षीपासून सर्वसामान्य माणसांनी, शासन यंत्रणांनी हे मान्सूनचं पाणी टिकवण्यासाठी काय करावं लागेल. मी हे तुम्हाला यासाठी विचारतोय की तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, प्रत्येक ठिकाणी पाऊसमान वेगळं असतं. ती माणसं त्या पाण्याचं नियोजन कसं करतात हे या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना कळावं. भारताच्या जवळपास आम्ही सगळ्याच प्रदेशांमध्ये प्रवास केलेला आहे आणि हे करताना आम्हाला असं दिसून आलं की ज्या भागामध्ये पावसाची कमतरता आहे तिथले शेतकरी किंवा तिथले जे कोणी नागरिक आहेत हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने जास्त सजग आहेत. आणि ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस आहे त्या लोकांना खात्री आहे की आपल्याला पाऊस मिळणार आहे, ते साठवण्याची गरज नाही. उदाहरण द्यायचं झालं तर चेरापुंजी जगातला, फक्त भारतातला नाही, जगातला सगळ्यात जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. 11,000 मिलीमीटर हे तिथलं वार्षिक पर्जन्यमान आहे. तरी सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर पासून तिथे
टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो. यावर्षी आम्ही नुकतंच अंदमानात जाऊन आलो. या अंदमानात 3,500 मिलीमीटर पाऊस पडतो. तिथेही आता टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो अशी स्थिती आहे. याच्या उलट जर आपण पाहिलं तर अंदमानमध्ये जर आपण विचार केला तर राजस्थानमध्ये विचार केला तर राजस्थानमध्ये 300 ते 400 मिलीमीटर पाऊस पडतो आणि या 300 ते 400 मिलीमीटर पावसाच्या क्षेत्रामध्ये तिथले जे कोणी नागरिक आहेत, तिथले शेतकरी आहेत, हे स्वतःचं पाणी स्वतः साठवतात. त्यामुळे कुठल्याही कालव्याकडून नाल्यांकडून जर त्यांना पाणी आलं नाही तरी सुद्धा त्यांचं स्वतःचं पाणी त्यांच्याकडे त्यांना स्वतःला अवेलेबल असत जे ते त्यांना मे महिन्यामध्ये पुढच्या पावसाळ्याच्या आधी त्यांना ते वापरता येतं आणि त्याच्यासाठीच्या पद्धती त्यांनी विकसित केल्या आहेत. तर या 2015मध्ये जर आपल्याला अनुभव आला, 2014मध्ये पण, फक्त 2015 नाही, कारण सलग 2 वर्ष एल निनो होता आणि त्यामुळे आपल्या इकडे पाऊस कमी झाला. हा कमी झाला तर ज्यावेळेस पाऊस कमी होतो त्यावेळेस ज्या ठिकाणी कमी पाऊस होत असतो त्यांना तर अधिक जास्त फटका बसतो, जसं आपल्या बाबतीत मराठवाड्याच्या बाबतीत झालेलं आहे. तर हे आपण एल निनो हा गेल्या 10-20 वर्षांमध्ये खूप सातत्याने येणारी घटना घडलेली आहे आणि याला धरून येणारे दुष्काळ हे आपल्याला त्याला सामोरं जावं सारखंच लागणार आहे. तर ही जी स्थिती आहे, हे वास्तव आहे, हे आपण स्वीकारून या प्रत्येकाने ज्या भागामध्ये कमी पाऊस आहे आणि जास्त पण पाऊस आहे त्याही ठिकाणाच्या सर्वांनीच आपला स्वतःचा पाऊस आपल्याला कसा साठवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग ते अगदी आपल्या सोसायटीचं पाणी असेल किंवा आपल्या शेतामध्ये जसं आता सरकारने केलेल्या योजनेच्या नुसार जलयुक्त शिवार असेल, ती योजना असो नसो पण आपल्याला पिण्याचं पाणी हे प्रत्येकाने आपापलं साठवणं आवश्यक आहे. बाकीच्या वापरासाठीचं जे आहे ते वेगवेगळ्या योजनांमधून आपल्याला मिळेल, पण आपलं पाणी जेवढं जास्तीत जास्त आपल्याला साठवता येईल, कारण भारतासाठी जो पाऊस एकूण आपल्याला मिळतो हा अमेरिकेच्या कित्येक पटीने अधिक पाऊस आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये असे काही देश आहेत की ज्यांना 0 पाऊस मिळतो. तर आपण त्या मानाने खूप सुखी आहोत की आपल्याला आपली जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा 75% कमी पाऊस कधीच मिळत नाही आणि हा पाऊस आपल्याला कुठलाही दुष्काळ असेल तरी सुद्धा त्या काळामध्ये पुरणार आहे. ज्या दुष्काळाची 2015ची आपण गोष्ट करतोय त्या काळामध्ये मराठवाड्यात पडलेला पाऊस इतका होता की जो पिण्यासाठी आपल्याला पुरेसा होता, पण त्याचं पाणी आपण योग्य नियोजन करू शकलो नाही. त्यामुळे आता जी आपल्याला स्थिती आपल्याला अनुभवावी लागते ती त्या कारणामुळे. हवामान खात्याचा अंदाज आहे की यंदा चांगला पाऊस पडेल, सरासरीपेक्षा जास्त पडेल. म्हणजे काय, महापूर येईल, अतिवृष्टी होईल, काय तुमचा अभ्यास काय सांगतो? असं होत असतं. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये जर ज्या काळामध्ये गेल्या 50 वर्षांचं जर आपण जर त्याच्यावर आकडेवारीने नजर टाकली तर ज्या वेळेस सलग 1-2 वर्ष दुष्काळ होते, म्हणजे एल निनोचं वर्ष होतं, प्रशांत महासागरामध्ये गरम पाण्याचे प्रवाह निर्माण होतात आणि आपल्याकडचे सगळे वारे तिकडे जातात, त्याच्यासोबत बाष्पही निघून जातात, त्यामुळे भारतावर पाऊस पडत नाही. पण त्याच्यानंतरचं जे वर्ष येतं तर असं दिसून आलं की त्याच्यानंतरच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि त्याला कारणीभूत त्या एल निनोच्या बरोबर विरुद्ध स्थिती त्या ठिकाणी तयार होते. आता तिथे ला निना तयार झाले, म्हणजे तिकडे थंड पाण्याचे प्रवाह आहेत आणि आपल्या हिंदी महासागराच्या ठिकाणी गरम क्षेत्र तयार झाले, उष्ण क्षेत्र तयार झाले आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस यावर्षी चांगला पडणार असं म्हणलं जातं. पण ज्यावेळेस सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस मोठ्या पावसाच्या घटना पण घडत असतात. तर त्यामुळे एका बाजूला ज्यावेळेस आपण दुष्काळाची 1 वर्ष सामना केलेला आहे तर दुसऱ्या वर्षी पुराची किंवा दरडी कोसळतात. आता मागच्या 2 वर्षांपूर्वीच आपल्या इथे माळीणसारखी घटना घडलेली होती. तर तशाही घटनांसाठी आपल्याला तयार राहावं लागेल, कारण कमी कालावधीमध्ये जास्त जर पाऊस पडला तर त्याला आपल्याला, आणि आता जो काही नंतरचा पण अंदाज आलाय त्याच्यामध्ये दक्षिण जो भारत आहे त्या भारतामध्ये सरासरी 106-108% पाऊस सांगितलेला आहे. 113 पर्यंत सुद्धा आकडा गेला होता. तर त्यामुळे जर एवढा पाऊस पडणार असेल तर तशा घटनांना पण आपल्याला सामोरं जावं लागणार. त्याच्यासाठी आतापासून आपल्याला सगळ्यांनाच, म्हणजे सरकारला सुद्धा आणि इतरांनाही सगळ्यांना त्या पद्धतीने नियोजन करावं लागेल. बरं, दुसरं एक निरीक्षण मयुरेश व्यक्त झालंय की हे निसर्गाचं चक्र पुढे पुढे चाललंय. म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस आता जूनच्या 15-20 तारखेनंतर येतो आणि तो तसाच पुढे राहतो. हे चक्र पुढे चाललंय? चक्र पुढे नाही चाललं. कसं असं की तारखा आपल्या बदलत राहतात आणि हा जूनची कुठली तारीख नेमकी आपण म्हणतोय की 15 तारखेला जर आपण जूनचा, पण हा कधीपासून आपण घेतलेला आहे हा पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे त्या ज्या तारखा काढलेल्या आहेत या साधारणतः 30-30 वर्षांचा एक कालावधी असतो की ज्या काळातलं हवामान एक सारखं असतं. तर ते थोडंफार पुढे मागे ते चक्र होत राहतं, पण इन अँड ॲव्हरेज जर आपण बघितलं तर हे कायम एकसारखंच राहतं. काही काळामध्ये आपल्याला उशिरा पाऊस आलाय किंवा हल्ली उशिरा पाऊस माघारी फिरतो हे आपल्याला म्हणता येतं, पण लवकर म्हणजे उशिरा येतोय असं आपल्याला म्हणता येणार आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 15 जुलैपर्यंत तो पूर्ण भारत व्यापणार आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि निसर्गाचं चक्र पुढे सरकतंय असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण हे चक्र सगळं पृथ्वीचं सूर्याभोवती फिरण्यावर अवलंबून आहे. बरोबर. तर त्यामुळे पृथ्वी जोपर्यंत सूर्याभोवती एका वेगाने प्रवास करते तोपर्यंत आपल्याला ऋतू कुठले बदललेत
असं म्हणता मयुरेश, येणार मुलाखत संपवताना मला तुमचं एक वाक्य पुन्हा एकदा उद्धृत करावं असं वाटतं की ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे, मुळातच जिथे पाणी कमी आहे तिथले लोक ते पाणी फार जपून काळजीपूर्वक वापरतात. मुंबई काय किंवा आसपासचे ठाणे, रायगड जिल्हे, कोकणात भरपूर पाऊस पडतो, तर तो आपण आणखीनच जपून ते पाणी वापरलं पाहिजे. आपल्याकडे एक जुनं वाक्य आहे मयुरेश, ते मला मुलाखतीच्या शेवटी सांगायला आवडेल की नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळा. तर नेमेची येतो पावसाळा ठीक आहे, आता कौतुक करायचं सोडून हे पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत जर आपल्याला पुरवता आलं तरच आपण कौतुक करण्यासाठी लायक आहोत, हा तुमच्या मुलाखतीचा सारांश आहे. आता 5 वर्ष म्हणजे ही एक सुरुवात आहे तुमच्या या प्रकल्पाची. असे तुम्ही आणखीन पुढेही निरीक्षणं कराल आणि तुमची निरीक्षणं काय आहेत हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा मी तुम्हाला 9:30च्या बातमीपत्रात बोलू. आज आपण इथे येऊन माहिती दिलीत, धन्यवाद. धन्यवाद. मान्सूनबद्दल आपण बोललो विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांच्याशी. आणि आता एक नजर हवामानावर. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या उर्वरित भागात तर आंध्र आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही भागात पुढे सरकला आहे. येत्या 48 तासात तो गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात आज अनेक ठिकाणी पहाटे दमदार पाऊस झाला. या पावसामुळे तेरणा नदीत चांगलं पाणी जमा झालं असून जलयुक्त शिवाराची कामं झालेल्या नाल्या ओढ्यांमध्ये पाणी जमा झालं आहे. येत्या 36 तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 29. नागपूर 38 आणि 27. पुणे कमाल 36, किमान 25. कोल्हापूर 29 आणि 21. रत्नागिरी कमाल 33, किमान 24. सोलापूर 35 आणि 25. आणि अमरावती कमाल 35, किमान 24 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. NSG संघटनेच्या सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं भारताला जाहीर केला पाठिंबा. 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना. ऑगस्टा वेस्टलँड, विजय मल्ल्या यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांच्या गतिमान चौकशीसाठी सीबीआयकडून विशेष पथकाची स्थापना. 10,000 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. भीषण पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांसाठी येलदरी धरणातलं 15 दशलक्ष घनमीटर पाणी आज विष्णुपुरी धरणात सोडलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.